हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज काय झालं आहे, पावसाला आज सुरुवात झालेली आहे आणि खूप जोराचा पाऊस आमच्याकडे चालू आहे. तर पाऊस येण्याच्या आधी एक काम जे नेहमी सगळीकडेच होत असेल मला तरी असं वाटते, की लाईट जाणं. म्हणजे पावसाचं नुसतं वातावरण झालं तरी आमच्या इकडे लाईट ही जातेच जाते. आणि पावसाचं वातावरण झालेलंच आणि त्याच्या आधीच लाईट गेलेली होती. आणि आता ती लाईट जवळ-जवळ 2 तास झाले, अजून तरी काही लाईट आली नाही. तर म्हटलं का चला आज आपण कटिंग करून घेऊया, जे काही कटिंगचं काम आहे. तर मग ते आज करून घेऊया, कारण लाईट अजूनही आलेली नाही. 2 तास होऊन गेलेत आणि शिवाय पाऊसही जोरदार चालू आहे. तर जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत लाईट काही येणार नाही. तर म्हटलं का चला आज आपण कटिंग करून घेऊया. तर जे काही ब्लाऊज अस्तरचे किंवा साधे जे काही कटिंग करायचे होते ते सगळे मी काढून घेतले. अस्तर पण काढून घेतले आणि कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर तर आता पावसाळा तर सुरू झालेला आहे, तर म्हटलं तर लाईट तर जाणारच आणि लाईट गेल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, कामाचा आपला बराचसा खोळंबा हा होत असतो. तर जे काही कटिंगचं काम होतं मी करून घेतलेलं आहे. जवळजवळ माझे 3 ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. तिन्ही ब्लाऊज अस्तरचे होते आणि फोर्टक्सचे ब्लाऊज आहेत आणि एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते आणि एक ब्लाऊज वेगळ्या कस्टमरचा होता. तर असे 3 ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2. तर म्हटलं का चला आता जेवण करून घेऊया आणि त्यानंतर मग लाईट आली तर ठीक, तर लाईट आली तर मग त्याच्यामधला एखाद दुसरा ब्लाऊज आपण शिवून घेऊया, जर लाईट आली तरच. तर आता पहिल्यांदा मी जेवण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लाईटीची वाट बघणार आहे. लाईट आली तर, कारण एकदा जर लाईट गेली ना तर आमच्याकडे बराच वेळ लाईट जाते आणि आता पाऊस असल्यामुळे तर काही शक्यता सांगता येत नाही, कधीही लाईट येऊ शकते. तर जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत लाईट येणार नाही आणि पाऊस थांबल्यानंतरही जवळजवळ अर्धा पाऊण तासाने आमच्याकडे लाईट येते. तर आता बरीचशी कामं ही लाईटी अभावी रखडलेली असतात आणि मग जी कामं लाईटी अभावी आपल्याला करावी लागतात, मग ते असंच कटिंग वगैरे करून घेत असते. आणि 1-2 साड्या ज्या आहेत मला त्याही फॉल बिडिंग करून ठेवलेल्या आहेत, तर त्यांना हातशिलाई वगैरे करून घेणार आहे. तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि डेली आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ येत असतात ब्लाऊज रिलेटेड. तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि चॅनेललाही सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा. तसेच तुम्हाला कुणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8308327954. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तर तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळून जातील. तर आता इथे फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग असल्यामुळे मी पेपर पॅटर्नचा वापर केलेला नाही. डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेले आहे. डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून मग ते मेन फॅब्रिकवर ठेवून त्या पद्धतीने मी कटिंग करत असते आणि खूप कमी वेळामध्ये जर आपण अशा पद्धतीने कटिंग केली ना तर खूप कमी वेळामध्ये कटिंग होते आणि पेपर पॅटर्नचा जर तुम्ही उपयोग केला तर अगदीच कमी वेळामध्ये तुमचे ब्लाऊज कटिंग होतात. आणि जेव्हा तुमच्याकडे कसं असं सणासुदीला कस्टमरची गर्दी असते किंवा लग्न कार्य असतात, तेव्हा सीझन असतो तेव्हा कस्टमरची गर्दी असते, तेव्हा तुम्ही या पेपर पॅटर्नचा वापर करून तुमचे कटिंगची गती वाढवू शकता आणि जास्तीत जास्त कटिंग तुम्ही कमी वेळामध्ये करू शकता. तर यासाठी तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन त्याचा उपयोग करू शकता तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच कटिंग केलेलं आहे. 3 ब्लाऊज आपले कटिंग करून झालेले आहेत
आणि जर लाईट आली तर मग ते स्टिच करूनही घेणार आहे. तर चला आता भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत चला. व्हिडिओ आवडत असला जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करत चला आणि कमेंटही करत चला. तर भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत चला आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.